कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता तुझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस येतोय आणि त्याकरता मावशीचे आशीर्वाद तर हवेतच ना। बाळा, एक लक्षात ठेव, लग्न ही खूप पवित्र गोष्ट आहे आणि अशा वेळेस आपली माणसं आपल्या बरोबर असावीत आणि ती आहेत तुझ्या बरोबर। मला खात्री तू सगळं नीट सांभाळशील। संध्या असती तर तिला खूप बरं वाटलं असतं। काका, मी काय बोलू मला खरंच कळत नाहीये। म्हणजे मी मावशीला कधीच भेटले नाही, पण ती माझाही किती विचार करायची। तितकाच जितका तुझी आई आमच्या ओवीचा विचार करते। बाळा, अरे दादा, तू कशा आणलंस? मी आणलं असते ना। अरे बंधू, तू एकटाच सगळं काम करते। अरे अजून मांडव घालूचा हा, पत्रिका वाटूचा हा, तर चल एकत्र सगळ्यांनी काम केलं तर बरं होईल। चल हो बाई, ही काय पद्धत तुमची वागण्याची? या सामान तुम्ही लाताडलाच कसा? तुम्हाला दुसऱ्यांच्या दारात सामान आणून ठेवायला काहीच वाटत नाही? आम्ही मालकाची रितसर परवानगी घेतली आहे आणि मुळात तुम्ही इथे काय करताय? आणि आमच्या गावात येऊन आम्हाला नियम शिकवू नका। तुमच्या गावात येऊन नियम शिकवू शकत नाही, पण माझ्या घरात माझेच नियम चालू शकतात ना रघुनाथ खोत। जसे तुमच्या घरात तुमचे नियम। हो बाई, तुमचे नियम आहे ना, तुम्ही तुमच्या घरात लावा, या घरात नाही। माझं घर आहे। अहो ललिताई, काय संबंध? या घर बापून ऐकायचा आहात? होतो। पण आता नाहीये, आता हे आमचं घर आहे। बापू नाईक या घराचे पूर्वीचे मालक। त्यांनी सांगितलेल्या किमतीपेक्षा जास्त किंमत देऊन मी हे घर विकत घेतलंय आणि तुम्ही हे सामान ठेवण्यापूर्वी मला कल्पना सुद्धा दिली नाही। ये बाबाजी, म्हणजे ही जागा तुम्ही विकत घेतली? आमचे शेजारी म्हणजे तुम्ही? किती छान ना, यांच्यासारखे शेजारी आपल्याला मिळाले। काय रे बंधू, आधी विचारायचं असणार त्यांका। झाले? ताई, त्यांनी सामान लाताडले नाही आपला। अरे त्यांका माहित नसणार या सामान आपला आता, नाही तर कशाक वागतील त्या अशा? बंधू, आपला सगळं सामान आपल्या घरातल्या मागच्या खोलीत ठेव। होय दादा। येत हा? माझ्या बाईचं तोंड सुद्धा बघूची इच्छा नव्हती ना, बाईच घरासमोर येऊन राहता। तुम्ही नका लक्ष देऊ, हो, घरात मंगल कार्य हा। चला बघू, चला।
रघुनाथ खोत, तुमच्या घरातला हा आनंदाचा शेवटचा दिवस. आता इथून पुढे मी तुमच्या प्रत्येक दिवसाची वाट लावणार. हा काय बंधू? अरे सगळं सामान बापूकडे घेऊन गेलेलंच ना ठेव. होय. मग हे परत कशा काढलं? बापू तिथे राहत असते तर ठेवला असता ना. म्हणजे आता कोण राहतात हे सर? आता तिथे सचदेव राहतात. कोण? सचदेव, त्या मेघनाताई मिठाई आणि भेटवस्तू आणली होत्या ना त्यांनी त्या. हा, लाली, ती बाई नेमकी इथे का इली होती त्या लक्षात इला का? आपल्या घर फोडू. तुका फक्त मिठाई आणि भेटवस्तू दिसल्या. दादा, त्या माणसांका मी आमच्याकडची माणसं म्हणून बोलवलंय म्हणून तू का आवडला नाही काय? दादा असा काय करतस? आम्ही तिघच जण असाव ना, मग आमच्या बाजूनी पण कोणीतरी हवा ना. आणि दादा, मी तुझी बहीण असलाय ना तरी आता वरमाय पण असं. हा लालीताई, असं काय बोलतास? हा, मग आपणाक आता घरंदाज शेजारी मिळणार. हा, आता घरात लग्न कार्य, हा कार्यक्रम होणार, शेजाऱ्यांची मदत लागणार ना आपणाक. मग हा, शेजाऱ्यांका पण सांभाळून घेऊ कोया. आणि शेजार धर्म म्हणून काहीतरी असता का नाही? शेजार धर्म लाली दोघांकडनं पाळला जायला हवा. माझे शब्द लक्षात ठेवा. त्या बाईचो हेतू चांगलो नाही. हा, त्यातून तुला तिच्याशी चांगलं वागायचं असेल ना तर बेलाशक वाग. पण एक मात्र नक्की, लग्नाच्या सगळ्या सोहळ्यापासून त्यांका लांब ठेवा, सांगून ठेवताय. पण दादा, विषय संपला. माझ्या बाजून मोजकीच माणसं येणार, त्यांच्याबद्दल पण दादा असं बोलणार काय? हा, ता काय नाही, मी पण वरमाय असं आहे. हा, माझ्या शब्दात पण काही किंमत असं की नाही? हा, हाय, बघलंस ना दादा कसा बोलला मागा. हा? आता ना दादा असं करतोय माझ्याशी. कोण खैली ती बाई आपल्या घरात फूट पाडता? आता काय अवसान देत. पण माझ्या नातवंडांचा लगीन निर्विघ्न पार पडान देत म्हणजे झाला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.